52 गावांची नाव सांग बरं. 52. हा. बारामती हा. आणि 40 गाव. काय करताय? पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला लारा 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 लारा. आज तुम्ही लयच खुश दिसताय हो. अगं कशात खुश, असंच आपलं सहज. नवरा आज लय खुश दिसतोय. आज माझं काम करूनच घेते यांच्याकडनं, पैसे मागते. काय ग? कुठे आहे? काय काय नाही ना, काहीच नाही. का काय नाही, असंच असंच म्हणलं का, म्हणलं काय आहे. काहीच नाही. काय ग? अहो काल आम्ही मैत्रिणी नव्हतो का भेटलो एकमेकीला. तुम्ही रोजच भेटता ना. रोज भेटतो, पण काल जरा विशेष दिवस होता आमचा. विशेष दिवस? हा. अगं विशेष दिवस काय तो, आता काल गणेश विसर्जन झालं. हा. मग आज काय तो विशेष दिवस? अहो विशेष दिवस म्हणजे कसं माहिती का, हा. आता भेटायचं म्हणलं ना असं प्लॅनिंग करून भेटावं लागतं. प्लॅनिंग करून? हा. अगोदर फोन करावा लागतो एकमेकीला, मग सांगावं लागतं ही येणार आहे तू पण ये ग, मग आमच्या ते गोष्ट ठरती. तू तुझ्या संसारात बिजी आणि ती तिच्या संसारात बिजी, मग तुम्हाला वेळच भेटणार आहे का नाही? हा. बर बर बर. मग आम्हाला वेळ भेटत नाही, मग आम्ही वेळ काढतो एकमेकीला फोन करून. हा. मग काल आमची भेट झाली ना, त्यानंतर आमचं दोघींचं तिघींचं असं ठरलं की आता नवरात्र जवळ आलाय ना. हा. आता काल गणपती विसर्जन झालं. हा. आता इथून पुढे नवरात्राची चाहूल चालूच झाली. आता 10-15 दिवसावर मला वाटतंय किती, 22 तारखेला आहे. 22 तारखेला घटस्थापना आहे का नाही? 21 ला पोळा आहे आणि 22 तारखेला घटस्थापना आहे. बरोबर आहे. नवरात्र आलंय जवळ, मग त्याचं काय? अहो मग नवरात्र जवळ आलाय ना, मग आम्ही असं ठरवलंय की आम्ही ना 9 कलरच्या 9 साड्या घेणार आहे आम्ही सगळे जणी. आणि ह्या साड्या घ्यायला ना पुण्यात तुळशीबागेत जायचंय. पुण्यात तुळशीबागेत जाणार आहे 9 कलरच्या 9 साड्या घ्यायला? हा. होय. आता लवकर का घ्यायच्यात माहितीये का? आता 9 साड्या आणि 9 साड्यांवरचे ब्लाऊज शिवून भेटले पाहिजे ना आपल्याला तोपर्यंत. खरं आहे ना, 9 साड्याचे 9 ब्लाऊज. पण ते साड्या घेऊन कोण देणार आहे? तुम्ही. मी? हा. आणि कोण म्हणलं असं? अहो मग सगळे म्हणले ना की आपण घ्यायचं. मग मी म्हणलं हा मी पण माझ्या नवऱ्याला म्हणते साड्या घ्यायच्या. माझ्या नवरा लगेच एका पायात तयार होणार मला साड्या घेऊन द्यायला. तुम्ही होणार ना तयार, साड्या घेऊन देणार ना मला? मी तुमची सगळी कामं करत, तुमचं डोकं दाबून देईन, तुमचे हातपाय दाबून देईन, तुम्हाला चहा करून देईन, तुम्ही जावं म्हणतात तेव्हा तुमची सगळी कामं करून देईन ना. अगं रोज तर तुला 10 वेळा हाका मारून तेव्हा एकदा चहा आणून देते तू. अहो मग तीच सवय बदलायची आपल्याला, ती सवय बदलायची. तुम्ही जावं म्हणता ना ए चहा आण ग, लगेच तुमच्या हातातच चहा. तुम्ही म्हणलं ना पाणी का लगेच हाक पीक मारायचे नाही, पाणी का लगेच मी आणून देणार पाणी. हा. अरे वा वा वा. मग चालन बाबा. चालतंय ना तुझ्यासाठी काय पण कधी पण आणि कुठं पण आणि कसं पण. चला साड्या घेऊन द्यायला. अगं पण तुला तर एक माहिती आहे माझी सवय. हा. कसली सवय? मला नाही माहिती तुमची सवय. तुला प्रश्न विचारत असतो मी आणि त्याचं तू बराबर उत्तर देते. इथून मागं बी देत आली आणि इथून पुढं बी देत राहणार बराबर उत्तर. आणि ते उत्तर बराबर दिलं की मग तुला 9 कलरच्या साड्या 9च्या 9 घेऊन देणार. आणि 9च काय, अजून त्याच्यात 3 वाढवणार आणि 12 कलरच्या 12 साड्या वापरतो. कळलं का? मला माहिती ना 9 वरनं 12 कसं काय गेलात तुम्ही? ती कसं काय तुम्हाला माहिती? हिला प्रश्न विचारायचे, हिला काय उत्तर देता येत नाही, मग आपले पैसे द्यायची गरजच फिटती. असं नाही चालणार. आता नवरात्र आहे, इतका सण आहे, माझ्या सगळ्या मैत्रिणी जाणार साड्या घ्यायला तुळशी बागेत. मी पण पैसे देणार ना तुला. मग मला प्रश्न विचारू नका. एकाच प्रश्नाचं उत्तर दे, एकाच फक्त. हा चालेल ना? विचारा. मी हारले तरी मला पैसे आणि नाही हारले तर पैसे, जिंकले तरी पैसे, हारले तर पैसे. तसं असतं का कुठं? तसं नसतं कुठं. नसतंय तसं. तू हारली की हारली, माहिती मला. तू जिंकली की तुला लगेच 12 कलरच्या साड्या देणार मी तुला घेऊन. अहो माहिती ना मला, तसं नसतंय कुठं. पण तुम्ही नवरा आहे का नाही माझा? मग हाय ना, मग घेऊनच देणार ना. मग म्हणलं ना तुझ्यासाठी काय पण कधी पण कुठं पण आणि कसं पण. बर विचारा, काय विचारायचंय?
अगं प्रश्न म्हणजे अशी जनरल नॉलेज नाहीच रे, तुला येत नाही म्हणून. मग तू तर रोज किचन घरात असते का नाही? हा मग 24 तास मी किचन मध्येच असते. कर भाकरी कर कालवण. असते का नाही? हा. मग त्याच्यातलाच प्रश्न विचारतो. हा विचारा. तिथलं मला सगळं आहे का जमतं. नाही? हा. तिथलं तुला सगळं जमतं का नाही? A to Z. हा चहापासून ते डायरेक्ट चिकन मटन बिर्याणी पर्यंत. सगळं येतं मला किचन आणि मध्ये मग काम. तिथलाच प्रश्न विचारतो म्हणजे तुला एकदम सोपा होईल. मग विचारा की. हा हा म्हणजे मग 9-12 कलरच्या साड्या भेटतील तुला. हा भेटणारच. विचारू ना मग. हा विचारा. किचन मध्ये हम्म अशी कुठली वस्तू आहे हम्म की रोज तू धुती हा पण ती वस्तू धुत नाही? किचन मध्ये अशी कोणची वस्तू आहे मी रोज धुत नाही? रोज घासते का नाही? भांडी घासती, तवा धुती, हा 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 परात धुती, तांब्या धुती. हा मग अशी कुठली वस्तू आहे की रोज धुती त्या वस्तूचा पण एकच वस्तू धुत नाही? अशी कोणची वस्तू आहे किचन मध्ये? आठव आठव. आठवते कोणची वस्तू असतं ना अशी किचन मध्ये? सगळं धुते मी तीच धुत नाही. असं कोणची आठव आठव. कोणची गोष्ट असून बरं ती? पिठाचे डबे. पिठाचे डबे आठवड्यात नाही एकदा काय ना, पण धुते का नाही? तू घासते का नाही? हा घासते की अहो. काय असून बरं? ओळख 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 लवकर. 12 कलरच्या साड्या घेऊन द्यायच्या तुला आणि फाकड्या देणारच तुझ्यासाठी. काय पण कधी पण कुठं पण आणि कसं पण. मान्य. मान्य धुत नाही तू? नाही धुत? धुते पण महिन्यात धुते, आठवड्यात नाही धुत मी. पण धुती का नाही? पण आठवड्याला धुण्यात महिन्यात धुण्यात फरक असतं की. बरं धुते जाऊन द्या. अगं लय वस्तू आहेत अशा. ओळख लवकर. सगळ्या वस्तू धुती पण त्या वस्तू धुत नाही तू. काय असून बरं माझ्या का डोक्यात आहे नाही. मी रोज किचन मध्ये तर असते. असते का नाही? मग ओळख लवकर. सगळं धुते मी. सगळं म्हणजे सगळं धुते मी. भाकरीचं टोपलं सगळं धुवून काढते मी. मग काय राहिलंय न धुवायचे वस्तू? ओळख लवकर. मग तुळशी बागेत जायचं आपल्याला. उरक उरक. मला नाही आठवण आहे. पुन्हा वाट बघताय आपलं तुळशी बाग साड्या घ्यायला. 12 कलरच्या 12 साड्या मस्त पैकी. घेणारच आहे हो मी. हा मग ओळख लवकर पाठदिशी. पण मला नाही ना काय नाही काय येते. अगं तू स्वयंपाक करती तरी तुला माहित नाही? अहो मी सगळा स्वयंपाक करते मला मग हारली माहिती. का नाही तू? हारले हरली होय? हा. 12 साड्या गेल्या का? घेणार की मी. कशा? घेणारच. मी कशा बी घेते वसूलच करते तुमच्याकडनं. हारले ना? हा हारलेच. गॅसची टाकी तू धुती का? धुते कवा? कवाच धुत नाही. गॅस आणती तसाच ठेवती. संपली की चालली भरायला. आणती गॅस भरून परत चालली भरायला. अक्क किचन धुवून काढते मी. गॅस तर रोजच्या रोज घासते पण सिलेंडर कवच धुत नाही आहो मी. खरं ते माझ्या डोक्यात कसं काय नाही आलं? बरोबर आहे ना? गेला का नाही 12 साड्या? सोप्पा प्रश्न विचारा नाही करता. सोप्पा एकदम सोप्पा विचारा ना. सोप्पा विचारायचा का? हा बर बर सोपा तुला प्रश्न विचारतो. विचारा. हं? हा एकदम सोपा. एकदम आता काय सोपा माहिती विचारा. असं काही वस्तू विचारत नाही, जनरल नॉलेज विचारत नाही. एकच काम करायचं आता तो. हा काय करायचंय? काय? मी जे शब्द सांगन का नाही तुला म्हणायला, हा तो शब्द काय करायचा माहितीये का? हा 5 वेळा म्हणायचा आणि ते पण पटापटा म्हणायचा. 5 वेळा काय मी 10 वेळा म्हणन. 7.5 तर मी 100 वेळा म्हणन. त्यात काय एवढं? अगं पण ती पटापटा म्हणायचा थोडासा. हा मग म्हणते की त्याला काय. बर का? हा हा मग सांगायचा शब्द तुला ती सांगा की. सांगू का? हा सांगा. बर ती शब्द काय माहितीये का? काय? इतकं सोपं आहे ना. हा तुला रेल्वे गाडी माहिती आहे ना? हा रेल्वे. मी तर माझ्या माहेरला रेल्वेने जाते की अहो. आहे ना? जाते ना. मग ते रेल्वे गाडीवर फक्त प्रश्न आहे आणि ते शब्द आहे म्हणायचा. हा शब्द काय म्हणायचा आहे फक्त? हरी रेल हम्म. आणि लाल रेल. हे फक्त शब्द किती वेळा म्हणायचा? 5 वेळा पाठपाठ म्हणायचा. हरी रेल आणि लाल रेल का? हा पाठपाठ म्हणायचं. 5 वेळा म्हणजे म्हणतो. 10 रेल म्हणजे रेल्वे. हा हा हा, मग. हरी रेल लाल रेल. हा. हरी रेल हरा नाही नाही परत एकदा एकदम हा, स्टार्टिंग. हा हा हरी रेल लाल रेल हा. हरी रेल लाल पाठ, रेल हा. हरी रेल हरी रेल हा हरी रेल हा. लाल रेल हा हरी रेल लाल रेल हरी रेल लाल रेल. थांब थांब थांब. हरी रेल लाल रेल आहे. हा. लेर नाही. हरी रेल लाल रेल नाही. नाही 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 कसं? हरी रेल हरी रेल हा लाल रेल हा. हरी रेल लाल रेल हरी रेल लाल रेल. लाल रेल असलं नाही. कस काय आता तुला काही पण शब्द म्हणा ये ना. मग आता काय करू मी नेमकं?
मग पटपट तर कुणालाच म्हणा येणार नाही असं. हळूहळू सगळेच म्हणतील. लय म्हणजे लय लोक म्हणतील. असे किती बी लोक असतील की हरी रेल लाल रेल म्हणू शकते, पण पटपट कुणीच म्हणू शकत नाही ही गोष्ट. म्हणते ना. सौम्या इकडे आहे का तू? इकडे आहे तू, दिवाणवर ये जरा. तुला येईन का शब्द म्हणायला? काय म्हणायचं? हरी रेल लाल रेल. पटपट. हा हरी रेल हा. लाल रेल हा. हरी रेल लाल रेल हरी रेल लाल रेल लाल लाल रेल नाही, लाल रेल नाही, हरी रेल. हरी रेल लाल रेल हरी रेल लाल रेल लार लेर नाही. तू बी तुझ्या आईवरीच निघली वाटतं. हा तुला विचारू का दुसरा प्रश्न? मग तर तू शाळेत जाते ना? हा मग शाळेतला तुला येतं का काय? येतं की. बरं तुला आसपासच्या गावांची नावं माहिती आहेत का? हा माहितीत की. आहेत का? हा बरं ये मग एक काम कर, मला हा तू किती 52 गावांची नावं सांग बरं. 52. हा बारामती हा आणि 40 गाव. टाळ्या! ही 52 गावं झाली आहे वय तुझी? मग हा त्याच्या आईला म्हणजे 2च नाव आता पराक 52 गावं नावं सांगून टाकली आहे का नाही? हा बारामती 12 आणि 40 गाव 40 झाली 52. अरे वा, हा हुशार आहे राव तुझ्या मम्मी सारखी. हा मग बरं त्यापेक्षा एक काम कर, आता तू काय कर माहिती आहे का? हा 16 फळांची नावं सांग बरं. 16. हा चिक्कू हा आंबा हा सफरचंद हा. सीताफळ 4 झाली. हा आणि 1 डझन केळी. टाळ्या! आईला पोरगी तर लयच लय हुशार हुशार आहे दिसते माझा बाबा. बाय, लय हुशार आहे लय. चांगलीच हुशार दिसते. हा मग आई वरच गेली शेम, तू उठीत ना जा तिकडे. कसली पोरगी हुशार केली किती टॅलेंट आहे माझ्या लेकराचे बघा. शेम आई वरच गेली बाबा टॅलेंटेडला. त्यांना कोण प्रश्नाची उत्तर देतात. कसले भारी उत्तर दिलं. कुणालाच येणार नाही, तुम्हाला सुद्धा येणार नाही बरं ते तर. जाऊ दे आता. एक काम कर तू, हम्म. आता ती तुला उत्तर आली नाहीत आणि तिला बी नीट आली नाहीत. 40 झाले ना. 52 गावं सांग तर 40 गाव आणि बारामती झाली 40 गाव. अगं 40 गावांची नावं सांगायला होती. फळं विचारली, ते फळाची नावं सांगाय नाही. 4च फळांची नावं सांगितली आणि 1 डझन केळी झाली 16 फळं. वा, तुम्हाला मस्त येत नाही का? 1 डझन केळी हे 4 विचारा किती होत्यात माझा 16 वा, होत्यात. वा, वा. होय ना. मग बरं तुला साडी पाहिजेत ना? अहो पाहिजे ना, हो मग तुला पाहिजे पाहिजे. प्रश्नाची उत्तर द्यायला आहे ना. तुला काय असं बोलायला सांगितलं ते शब्द बोलाय आहे ना तुला? हा अहो हरी रेल आणि लाल रेल हे मी म्हणू शकते, पण तुम्ही पटपट म्हणायला लागला मग येत नाही मला. असतोय ना, खुट्टा तसाच खावायचा असतो. त्याला म्हणतात का नाही, खुट्टा उपसन पण खुटी निघायची ना, अशी खुटी खावायची असती. कळलं का? मग ती तुला जमा नाही ना. आता मग एक काम कर तू, मी तुला एक कोड देतो. कोड तर सोडवू शकते ना तू? हा 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 मग ती कोड सोडव. हा मग तुला लगेच साड्या घेतो मी तुला. चालतंय. चालतंय ना? हा चालतंय. चल बस खाली. काहीच बसायचं. इथंच बसा. बरं बरं, तुला एक कोड तयार करून देतो. अहो द्या ना. हा मग ती कोड काकून घेतो ह्याच्यावर आणि तू सोडून दाखवायचा. काय? हा हा हो, हे समजा आपलं कोड आहे. हम्म. हे आखून दावतो तुला. ओके का? असं आहे. हे कोड आखून घेतलं. हा हम्म. परत त्याच्यानंतर ओके असं आखून घेतो. आता ओके कोड आखून झालंय आपलं. हा 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 तर त्याच्यावरती आपण आता हे एका कलरचं इकडं मांडलंय. हा हा झालं का? इथं एका कलरचं हा आणि हे एका कलरचं इथं हम्म. दिसलं ना? दिसलं. हा तर ही 3 कलर एका साईडला झालेत हा आणि ही कलर एका साईडला आहेत. हा तर आता काय करायचं माहितीये का तुला? काय? ही जी कलर माझ्या साईडला आहेत का नाही, हम्म. हे कलर तुझ्या साईडला आणायचं आणि तुझ्या साईडचं कलर माझ्या साईडला आणायचं. सोपं आहे का नाही? सोपं आहे की अहो. हा मग हे आकलंय ह्याच्यातूनच हे करायचं. फक्त ह्या लाईनीला इकडं हे करायचं नाही. तुला फक्त ह्या घरात जायला चान्स आहे. इथं जायला येतंय का? इथं आडवी रेष आहे, इथं बी आडवी रेष आहे, इकडे बी जायला येत नाही तर आडवी रेष आहे. हा. तुला फक्त हीच रस्ता यायला जायला आहे आणि तुला फक्त सरकायला कुठं सरकायचं असेल तर हिथंच फक्त रस्ता आहे. तुला इथं सरकू शकते तू. हा तिकडं सरकू शकत नाही. इथं तुझ्या पैसे रेष आहे, इथं बी रेष आहे. हा 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 मग आण आता हे तुझ्या पद्धतीनं आणि हे सोडव कोड. हा हम्म. आणि लगेच आपण पुण्याला जाऊ. कुठं? तुळशी बागेत. तुळशी बागेत. सोडव लवकर.
वा वा जमतंय जमतंय. हा असं उचलून घेऊ शकते का? उचलून नाही घ्यायचं, असं सरकून घ्यायचंय. मग आता सरकून घ्यायचं म्हणलं ही हाल आणि ह्याच्यावर येईन. मग घ्यायचं सरकवायचं फक्त, उचलून नाही घ्यायचं. हा धडकतं ह्यालाच. हा ना, मग हे तर तुला एवढा चान्स आहे ना सरकायला. दुसरा हलव ना कवडी, तुला कोणची हलवायची ती हलव. हा अरे बापरे, मी म्हणलं आता ही कवडी इकडे आणली का ही इकडे ढकलून द्यावं मग ती आणावं. सोडव सोडव सोडव. हा हा वा वा. हा हाय असंच झालं परत. हा हाय तसंच झालं की अहो हा. खरंच. तुझ्याकडचं कलर माझ्याकडे आणायचं, माझं कलर तुझ्याकडे न्यायचंय. हा झालं. कुठं झालंय? तुझ्याकडे आलेत का कलर? हे सगळं माझं तिकडं, माझ्या पैसेच कलर आहेत माझं. हा हाय की, पण ते काय झालं माहितीये का, हा ही घर आहेत ना, मग ही घर म्हणतात हाय त्या जागेला राहून द्या आपापले कलर, इकडे तिकडे करू नका ते म्हणतात म्हणजे ना. तुला कोड सोडवा ये नाही ते सांगते का? अहो तसं हा नसतं. सोडव सोडव चल, म्हणजे साड्या घ्यायला येते तुला. 12 कलरच्या 12 घ्यायच्यात पुण्याला जाऊन, तुला घेऊन देणार मी बी. पण सुटत आलंय कोड. हा वा 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 वा. हा हा आणि मग इथं घेऊन मग हे परत तिकडे न्यायला उचलून चालतंय का? उचलून नाही न्यायचं, असं सरकूनच न्यायचंय फक्त. हा हाय श्या. हा ही कलर आण ना इथं. मग आता मी 3 कलर इथं मांडले, पण हे कलर न्यायला इथनं भिंत आहे ना, मग कशी नेऊ? आण ना मग, तुला ती तर सांगा, ती तर कोड आहे ना सोडवायचं. मग एक काम करायचं का, हा. आता हे ढकलत ढकलत मी इथं आणलंय, हा, तसंच हे मग ह्या ढकलत भिंतीवर ना असं उडी मारून जमताय का? नाही नाही तसं नसतंय ती. उड्या नाही मारायचं, सरकवायचंय फक्त. ही एकदम बारीक आहे, मी नेणार तिकडं आता. तसं नसतंय ती. हे 3च फक्त घरांची जागा आहे त्याला. हा असं नाही ना, उडी हाणून जायचं नाही, सरकवत न्यायचंय. इथं भिंत नाही ना, ह्याच्यावर उडी मारल्या नाही चालत नाही असेल नाही, की. त्याच्यावरच नसतं जायचंय, सरकवत जायचंय फक्त. किती जवळ आणला अहो मी त्यांना. हा ती आण ना मग कलर इकडे तसंच सरकवत. कुठे येतात का? आले की. आण ना इथं, हो किथं आलं पाहिजे असं तिने मांडलं पाहिजे इथं बी. मान. मग एक काम करू शकते की आपण, हा जागाच बदलायच्या होत्या ना त्यांच्या, हा मग बदलल्या की जागा. कुठे? अहो ह्यांची जागा इथं होती इथं, अगं बदलायची आणि ह्यांची म्हणजे? जागा इथं होती. आणि मग ही जी निळे आहेत ना, हे हिथं आले पाहिजेत, आणि ही गुलाबी हिथं आले पाहिजेत. आलंय का तसं? अहो तसं नाही काय ना, हारली का सांग आता तू. हरले. त्यांची जागाच बदलायची होती तर बदलली ना मी. आणि जा आता. आले कुठं? मोठे कुठं 12 जाऊ? कलरच्या साड्या माग आहे नवरात्रीच्या. चल. आपल्या असला गुरु असल्यावर आले मोठी 12 साड्या मागणारी. कशी गुंडवून लावली तिला महागारी. याला म्हणतात नवऱ्याचं डोकं. चालू नवरान भोळी बायको यालाच म्हणतात बघा. तर मित्रांनो, तुम्हाला येते का कोडं सोडवायला? तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही हे कोडं सोडवून दाखवा मला. हे अशा पद्धतीने हे बघून घ्या कोडं, किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही कोडं सोडवून दाखवा आणि त्या कोड्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. योग्य ते बक्षीस जो कोडं सोडवून पाठवून म्हणजे व्हिडिओ करून त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल.